ह्योच तर खरा तिढा हाय। कोण उखडणार ती आदिलशाहीची पहार? कोण? आम्ही आम्ही उखडणार ती आदिलशाही पहार। शिवबा, तुम्ही? हो आम्हीच। तुम्ही पहार उखडणार? हो आम्ही। बर, राणी साहेबांनी हे ठाऊक आहे? आम्ही सांगू त्यांना। कुठे आहेत आऊसाहेब? आऊसाहेब, शिवबा, तुम्ही इथं? होय, माझ्या सोबतच आहे ती। आणि एक लय मोठं कोड घातलंय त्यांनी मला। कोड? पहार उखडण्याचं कोड। हो आऊसाहेब, आम्ही आता गप्प बसणार नाही। एवढे दिवस आम्ही शांत होतो, परंतु आता ती पहार आम्हाला भगवत नाही। बघवत तर आम्हालाही नाही, पण काय करावं? जहागिरीतल्या सगळ्या मातब्बरांना निरोप दिला होता, कोणीही आलं नाही। जिजाक्का, लोकांच्या मनाचा अंदाजच घेता येईना बघा। जहागीरदारीन बाई आल्यात, निदान मुजऱ्याला तरी यावं। पण नाही, मुजऱ्याला नाही, गाठभेट नाही, साधी चौकशी बी नाही। बेफिक्री, दुसरं काय? नाही पाटील, माणसांच्या मनात खोलवर रुतलीये ती पहार। नुसतं निरोप देऊन काही होणार नाही, लोकांना पुढे घालूनच आणलं पाहिजे। तसं करू। हा, चला, कशा करता वाट बघायची? चला पाटील, निघूया। आम्हीही तुमच्या सोबत येतो। लोकांना गोत सभेचं महत्व समजावून सांगतो। कशाला वधाकलं धनी? मी आणि झांबरे पाटील जातो, तुम्ही न बाजी काका हितली तयारी बघा। बघा, ठरल्याप्रमाणे ही गोत सभा झालीच पाहिजे। पाटील, वतनदार, देशमुख, कुलकर्णी हे सगळे यायलाच हवे। येणार, आणि त्याचने पुढं घालून आम्ही आणणार। शाबास, हीच जिद्द पाहिजे। ही जिद्द जर असेल ना, तर वाड्यात गर्दी होणारच। जा तुम्ही, लोकांना विश्वासात घ्या, आम्ही वाट पाहतो। येतो आम्ही। जाताना आई जगदंबेचा गुलाल घेऊन जा। प्रसंगी येणार असतील तर त्यांना गुलाल उचलायला लावा। जी। सावन के अंधे को हरा ही हरा सूझता है। जीजाबाई को लगा कि हम बुलाएंगे तो लोग आ जाएंगे, हम चौराहे पे खड़े हो जाएंगे तो लोगों की भीड़ इकट्ठा होगी। इक्के हुजूर, एक सुद्धा माणूस पुण्यात फिरकला नाही हुजूर। ताज्जुब की बात है। ये हमारा खौफ है, इसी की बदौलत लोग थर थर कांपते हैं। कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा। फिर भी हुजूर, होशियार राहिलं पाहिजे आपल्याला। क्यों? तो बाजी पासलकर देशमुख आला होता ना, हे अशा मिशा फेंद्रत, म्हणून मला थोडी फिकीर पडली हुजूर। फिक्र करने की कोई जरूरत नहीं है पंत। ये अमीन जो है
हुजूर आपने बिल्कुल सही कहा, मगर हुजूर जीजाबाई भी बहुत धूर्त है, बहुत चालाक है वो। कोई कितना भी चालाक क्यों ना हो, यामीन उसे छोड़ेगा नहीं। आणि हुजूर पहारीला हात घातला तर? कयामत कयामत आ जाएगी। अहो, एवढे निरोप दिले पर तुम्ही आला नाही। राणी साहेब वाट बघत होत्या। आपली माणसं येणार म्हणून त्यांनी एक पोत्याचा भात शिजायला टाकला होता आणि 8 पायली सोजीचा शिरा बनवायला सांगितला होता। अहो, एवढे निरोप दिले, अगत्याने बोलवलं। तुमच्यासारखी करती माणसं जर तोंड फिरवायला लागली, हे कसं बरं नाही हो। अहो काय बरं झालं नाही? तुम्ही म्हणताय राणी साहेबांचा निरोप दिला। राणी साहेब पुण्यात आल्या, त्यानं काय होणार आहे? मुळा मुठेला दुधा तुपाचा महापूर आला का आमच्या पेटल्या घरावर कौलं येऊन पडली आज्यात? अहो, तसं नाही। मग कसं? राणी साहेबांचा निरोप आला म्हणून शिरवळच्या आम्हीनं चाबूक गुंडाळून ठेवला का दिवसा ढवळ्या उठणाऱ्या आयाबायांच्या किंकाळ्या बंद झाल्या? काय झालं आणि काय होणार आहे? अहो कशाला उगीच सभा आणि सभेची सोंग? काय म्हणणं आहे तुमचं? अहो, तसं नाही पाटील। हे बघा पाटील, आम्ही एकतर पळू पळू मेलोय आणि उरी फुटून दमलोय। आता आमासनी नुसतं लढतऱ्या नको, आपलं रानात झाडपाला कंदमुळं खाऊन निवारा करतोय तीच लय झालं। अहो, असं नका बोलू। तुम्ही एकदा राणी साहेबाकडे चला। आता असं करा, आमचा इथनच राम राम सांगा। बाजी काका, बोला शिव। बाजी काका, हो आऊसाहेबांनी खूप तयारी केली होती। काय बोलायचं, कसं बोलायचं, वय ना, आपल्या माणसांना कसा भरोसा द्यायचा, त्यांना पुण्यात कसं आणायचं। राज, अहो ते समज खरं आहे, पण निरोप पाठवून देखील कुणीच आलं नाही ना। का आली नाही? दहशत, आमीनची दहशत। त्या दहशतीमुळे लोक आली नाहीत असं मला वाटतंय। एवढी दहशत आहे त्याची? अहो, त्यानं 2-4 स्वार सोडलेत पुण्याच्या वेशीत पहारीच्या राखणी करता। पहार उखडून टाकायची म्हटली तर लगेच खलिता आला। राणी साहेबांनी इथं पुण्यात राहायचं पाटलांच्या वाड्यावर ठरवलं। दुसरा खलिता आला जिथं आपली ही गत, तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल? म्हणूनच ती परागंदा झाली ना। खरंय बाजी काका, पण काहीही होऊ द्या, आपण आपल्या माणसांना पुण्यात आणायचं, त्यांचे संसार पुन्हा थाटायचे। अहो, त्योच निरोप धाडला होता, पण हरकून जाऊन एकतरी माणूस आला का? नाही ना। माणसांचं न येण्यामागचं मर्म आम्ही जाणलंय, आणि ते मर्म म्हणजे त्या वेशीतली पहार। ती वेशीतली पहार काढल्याशिवाय माणसं परत येणार नाहीत हे आम्ही जाणलंय। त्या पहारीनं माणसांना हायाळ केलंय, अधू बनवलंय। तुटकी वाहन पाहिली ना की माणसं बिचकतात। त्या चपलेवरचं आकसलेलं कातडं पाहिल्यानंतर त्यांच्या आशा आकांक्षा आकसल्यासारख्या वाटतात। त्या फुटक्या कवडीकडे बघितल्यानंतर त्यांना त्यांचं फुटकं नशीब आठवत असणार, आणि म्हणूनच निरोप पाठवल्यानंतर सुद्धा माणसं आली नाहीत ना, त्यामागचं कारणही हेच आहे। बाजी काका, गुमाजी काका, कुमाजी काका काय झालंय? पाटील, कोणी केला हा हल्ला? कोणाची हिंमत झाली गोमाजी बाबावर हल्ला करायची? अहो, बाजी काका, माणसाने नाही जनावरांनी हल्ला केलाय। गोमाजी बाबा थोडक्यात बचावले। अहो, 4-5 लांडग्यांनी हल्ला केला होता त्यांच्यावर। अरे देवा, तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही। गोडा, गोडा, वैद्य बुवांना बोलाव।
बाजी काका तुम्ही बघा, मीच जाऊन वैद्यबुवाला बोलवून आणतो. घाबरू नका गोमाजी काका, काही नाही होणार. राम 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 हो. क्या है आता शेवटचा राम राम बर का. मतलब आता पहारच राहणार नाही तर पहार कधी कसं राहतील. क्या साफ साफ कहो खुशाबा. अहो जिजाबाई गोदसभा बोलवणार आहेत. फिर से होय तर संगच बांधले त्यांनी. त्या गोदसभेत जमलेली माणसं खवळी तर तुमचा जीव धोक्यात येईल. कळलं का. म्हणून सावध राहा आणि फखरुद्दीन साहेबांच्या कानावर घाला. गोत्तबा होणार, हिंदी पाडणार, वलवा फळकणार, हळद लागणार माझ्या लेकीला, लगीन होणार, लगीन, लेकीच लगीन, लगीन, लेकीच लगीन, लगीन, लेकीच लगीन, लगीन, लेकीच लगीन, लेकीच लगीन, लगीन. शुभा दुखतंय का? हळू लाव. नाही नाही, अहो तसं नाही दाखलं त्यांनी. असं राजानं सेवकाला औषध लावायचं असतं का? का लावायचं नसतं? अहो का म्हणजे नसतं लावायचं दाखलं त्यांनी. पण सेवक शिलेदार तर आपल्या राजासाठी जखमी होतो ना. होय. मग जर सेवक आपल्या राजासाठी जखमी होतो तर मग राजाचंही कर्तव्य आहे त्याची जखम बांधणं. अहो पर अहो आऊसाहेब म्हणतात, राजे पण सांभाळायचं तर माणसं सांभाळली पाहिजे. त्यांचं दुःख हे वाटून घेता आलं पाहिजे. दाखलं धनी राहू दे, आता बास करा. अहो संकोच का करताय? लावू द्या औषध. आणि तसंही गोमाजी काका तुम्हाला औषध लावणं ही तर आणखी महत्वाची बाब. तुम्ही आमचे नाही का? होय होय. अहो तुम्ही तर आम्हाला अंगा खांद्यांवर खेळवलं. आमच्या दालनाच्या दारापाशी रात्र रात्रभर जागे राहिला. आमचं धावणं पळणं रडणं फुलासारखं जपलं. आम्हाला कोणतेही कष्ट पडू दिले नाहीत. हवं त्यासाठी तर हाय मी इथं. अहो तुम्ही आम्हाला एवढा अंगा खांद्यांवर खेळवलं की आता बघतोय तर तुमच्या अंगावर आम्हाला आमच्या हातापायांचे ठसे उमटलेले दिसतात. असं वाटतंय आम्ही आमच्या जखमांवर औषध लावतोय. टाकलं धनी, टाकलं धनी. भरून पावलो बघा, भरून पावलो. अव कुठं शिकलात एवढं शुभा? आधी लवकर बरं व्हा. होय होय. शुभा लोक आली, गोदसभा भरली. मी काय म्हणतो बाजी काका, गोदसभेचा नाद विसरावा सगळ्यांनीच. म्हणजे अहो नाही भरणार गोदसभा, कोण यायलाच तयार नाही तर. 10-5 बी येणार नाहीत. अहो नाही, 10-5 बी येणार नाही. आता मला सांगा, मी ह्या पुण्याचा पाटील आहे, मला कोण ओळखीत नाही? अहो समजे ओळखतात की. पण आजची परिस्थिती अशी आहे, लोक समोरच येत नाहीत. आणि जे समोर येत आहेत ते स्पष्ट नाही म्हणून सांगतायत. पुण्याचं नावच काढू देत नाहीत तर. अहो बरं जांभरे अहो एका शब्दात सांगायचं झालं तर राणी साहेबांनी गोदसभेचा नाद सोडावा.
ते होणार नाही. मग राणीसाहेब नाद सोडणाऱ्यातल्या नाहीत. मग अहो एकदा मनात धरलेला नाद राणीसाहेब सोडणाऱ्यातल्या नाहीत. अहो पर नाही. मनात धरलेला स्वराज्याचा नाद राणीसाहेब सोडणार नाहीत याची खोंगात बांधून घ्या. बांधली, पर तो कसा पुरा करणार? ती त्यांची हिकमत. अडचणी येतील, पण आलेल्या अडचणींच्या माथ्यावर पाय रोवून त्यांना भुईत गाडून मनात धरलेला स्वराज्याचा नाद त्या पुरा करणारच. उगीच नाही म्हणत पाटील, नाद खोळा. महाराज, तुमची जिजा कसोशीने प्रयत्न करते, पण यश येत नाही. आज निरोप पाठवले, पत्र पाठवले, पण गोदसभेला कोणीच आलं नाही. लोकांनी तोंड फिरवली. काय करावं? खरं तर आम्ही सर्व त्यांच्या हितासाठीच करतोय, पण हे त्यांनाच कळत नाहीये. आता करावं तरी काय? या आदिलशाही अन्यायानं माणसाला दुबळं बनवलं, माणसातूनच उठवलं. त्याला पुन्हा माणसात कसं आणावं? या मातीबद्दलचा जिव्हाळा त्याच्या मनात पुन्हा कसा आणावा? येईल का तो गोदसभेला? काय करावं आम्ही? काय करावं की लोकांच्या मनात पुन्हा चेतना येईल? वीज खेळेल त्यांच्या गात्रागात्रा. शिवबांना उद्याचा राजा बनवण्याची जिम्मेदारी तुमची, आणि नुसता राजा नाही तर प्रजाहितदक्ष राजा बनवण्याची जिम्मेदारी तुमची. महाराज, महाराज ठरलं, आम्ही तसंच करू. फक्त तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू दे. आऊसाहेब, कुणाशी बोलताय? महाराजांशी. आबासाहेबांशी? काय म्हणाले ते? सांगतो. या. आऊसाहेब, एवढ्या रात्री कुठे चाललोय आपण? सांगतो. या सोबत. विचारू नका. बाजी काका, पाटील, बाजी काका. काय झालं? कोणाची चावल लागली का काय? बाजी काका, उजेडाची चाहूल लागली. हा? उजेडाची चाहूल लागली बाजी काका. आम्ही एक निर्णय घेतला, महाराजांनी दिलेल्या कवडी समोर. कसला निर्णय? पहार काढण्याचा. पहार काढणार? आजपासून तिसऱ्या दिवशी आम्ही पहार काढणार. अरे देवा पांडुरंगा. गोमाजी काका, बाजी काका, सांबरे पाटील, आपण ही पहार काढणार आहोतच, पण त्याआधी तशी दवंडीही द्यायची. दवंडी देणार? हो, दवंडी. पण ही केवळ दवंडी नाही, एक हुंकार असेल.
दहशतीला नामशेष करणारा आवाज असेल. पाटील, उद्या 4 दिशांना 12 मावळात दवंडी द्या. शहाजीराजांची पत्नी जिजाराणी साहेब, आदिलशहानं पुण्याच्या वेशीवरती रोवलेली पहार, जुलमाची निशाणी, दहशतीची खूण उखडून टाकणार आहे. आणि ही दहशतीची खूण उखडणार आहे आमचे शिवबा. नामुमकिन. सांग भला बोला, सांग भलं. चांग भलं. दवंडी द्यायची बेला शक द्यायची. पर अमीन पर्यंत जाणार ती दवंडी. जाऊ द्या ना. आम्ही तर म्हणतो खड्या आवाजात, चढ्या सुरात द्या. शिरवळकडे तोंड करून द्या. ऐकू द्या त्यालाही. अहो पर त्यो सावध होईल. हो दे सावध. अहो, वाजत गाजत रोवलेली पहार वाजत गाजतच काढली पाहिजे. लपून छपून का म्हणून काढायची? जिजाबाई पहार काढणार आहेत ही आरोळी सुभान मंगळच्या तटाबुर्जाला भिडू द्यात. तटाबुर्जातनं बाहेर येईल तो. तो तटाबुर्जातनं बाहेर येऊ दे. तो सावध होऊ दे. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे आपल्या माणसांपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे. जी माणसं पहार भीतीने रानावनात लपून बसलेत, दऱ्याखोऱ्यात जीव मुठीत घेऊन बसलेत ना, त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. जे लोक ही माती आपली मानत नाहीत, जी माणसं आपला आणि आपल्या गावाचा सांधा विसरली आहेत ना, त्यांच्यापर्यंत ही दवंडी पोहोचलीच पाहिजे. रानातली जित्रा पण टवकारली पाहिजे. ते झालं देऊ दवंडी. अहो पर त्यो दुश्मन आडकाठी करणार की. दुश्मनाला जे करायचं ते करू देत ना, पण आपण मात्र ललकारी देत, हाका मारत, हाकारे मारतच करायचं. आत्मसन्मानाचा शड्डू ठोकीत करायचं. ते झालं राणीसाहेब. पर बाजी काका, वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा म्हटलं तरी खाणार. मग घाबरायचं कशाला? आणि चाचपडत तर नाहीच राहायचं. ठीक आहे राणीसाहेब, मग आम्ही त्या तयारीत राहतो. हो, परजून घ्या तलवारी. आता आखून दिलेल्या रेषेवर चालणं होणार नाही. चाकोरी सोडून जावं लागणार आहे. बाण सोडला तर तो पाताळ गंगेपर्यंत, आणि वार केला तर तो आर पार जाणार आहे. आता मागं हटायचं नाही. विस्कटलेल्या विखुरलेल्या माणसांना सोबत घेऊन जायचंय आता. बाजी काका, आम्ही जे बोलतोय ते बरोबर आहे ना? अहो का नाही. आज तुमच्या तोंडातून साक्षात रणचंडिका बोलल्याचा भास होतोय राणीसाहेब. होय, मला बी तसंच वाटलं. पर त्या आमिलवरची मात्रा शोधायला पाहिजे. तो लय फुरफुर करणार. अमीन, त्याचंही फुरफुरणं बंद करूया. क्या चल रहा है पुणे में? जीजाबाई का रुख किस तरफ है? आगे क्या कदम बढ़ाने वाली है? जासूस आए? जी नहीं हुजूर, मगर हुजूर खुशबू जरूर आ रही है. मतलब
मतलब इतनी शांति है, इसका मतलब अंदर जरूर कुछ ना कुछ खिचड़ी जरूर पक रही है। खुल के बोलो। हुजूर, आपल्या वेशीतली पहार पहाड़ पहाड़ की तरफ आंख उठाने वाले की हम आंखें नोच लेंगे। जी हुजूर, मगर जहागीर जिजाबाईची आणि जिजाबाईने पहार उपटण्याची खटपट केली तर लोकांचे हात शिवशिवणार। हाथ शिवशिवनार। फखरुद्दीन पान, पहाड़ निकालने की बात तो दूर, पहाड़ निकालने की सोचने वाले तक को हम जिंदा नहीं छोड़ेंगे, फिर चाहे कोई भी हो। लेकिन हुजूर, लेकिन क्या? फखरुद्दीन पान, ये पहाड़ कोई आम पहाड़ नहीं है, ये आदिल शाही के डर का बोया बीज है। इसके खौफ से एक बड़ा पेड़ तैयार होगा। जानते हो, इसकी जड़ें दूर तक फैली होगी और गहरी होगी। न काटने से कटेगा, न तोड़ने से टूटेगा। अगर तोड़ा भी तो और तेज रफ्तार से ये बढ़ेगा। हाँ? हाँ, हाँ। और इसीलिए उसकी परवरिश के लिए इसमें अमीन को भेजा गया है। अगर किसी ने कोशिश की तो हम उसे ऊपर वाले के पास भेज देंगे। लेकिन हुजूर, जिजाबाईने कोशिश केली तर पहार उपटण्याची? तो हम उसके खानदान को नेस्तनाबूद कर देंगे, उसका घर बेचिराग कर देंगे। हुजूर, शाहजी संभाजी बीजापुर में मारे जाएंगे और शिवाजी को यहां हम मारेंगे। उद्या सकाळी कोंबडा आरवतानाच उठवा. उठवा काय उठवा? काय चाललंय काय? अहो थांबवा हे समद. काय थांबव? अहो बोलून बी लोक येत नाहीत, मग कशा पायी बोलवताय? अगं पुण्यांदा बोलावं, हसावं, हे नको आहे का आपल्याला? माणसांच्या काळजात भीतीचा धोंडा बसलाय, कुणी बी येणार नाही. आणि त्यांनी जे दुःख भोगलंय ते ठावाय राणी साहेबांनी. होय, पण आता राणी साहेब आल्यात ना व. राणी साहेब आल्यात म्हणजे त्या 10,000चा दरबार घेऊन आल्यात वय सांगती? बघितलं का 100 माणूस लय झालं आणि त्यांना काय होणार आहे? लोकांचा विश्वास कसा बसणार? त्या नामदेव पाटलाचं काय झालं ते बघितलं ना व? अव त्याच्या डोळ्यात देखत त्याची पोरगी उचलून नेली मांडवातनं. येडा झालाय तो, दगडा मारीत फिरतोय. आता तशी गत करून घ्यायची का आपण? तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, तुम्ही राणी साहेबांनी समजून सांगा. सोन्याची सुरी हाय म्हणून काळजात माराल तर जायाचा तो जीवच. विचार करा आणि सांगा राणी साहेबांनी बी. किती लोक आमच्या साहसा सोबत येतील, किती विरोध करतील माहित नाही, पण आता आपलं लक्ष एकच, ती पहार काढायची. आऊसाहेब एक विचारू? विचार. ती पहार आपणच का काढायची? खरं तर इथं एवढे मोठे पाटील काका आहेत, त्यांना यात काय अवघड होतं? ती पहार तर कुणीही काढू शकत होतं. पण नाही तसं झालं. गावात एवढे लोक होते, सगळ्यांनी मिळून ती पहार काढू शकले असते. पण नाही काढली कोणी ती पहार. आजवर ती पहार काढायला कोणीही धजावलं नाही. ह्याचं कारण माहितीये शिवबा? कारण ती केवळ पहार नाहीये, आदिलशहाचा हुकूम आहे. आपल्याला दिसते ती लोखंडी पहार, पण त्यामागे अख्खी आदिलशाही उभी आहे. शिवबा, आता हळूहळू तुम्हाला सर्व गोष्टी कळतील. बादशहानं रागापोटी आपला वाडा जमीनदोस्त केला, पुण्यातली घरदारं जाळली. एवढंच नाही, त्यांच्या विरोधात जे जे गेले ना त्यांचीही तीच अवस्था केली. गावं लुटायची,
जाळपोळ करायची, संसाराची राख रांगोळी करायची. बादशहाच्या फौजा किंवा दुरून धुळीचे लोट येताना दिसले ना की माणसं बेहाय धावायची. म्हातारी कोतारी, जाणती नेणती, एकी बाळा सुना पळून जायच्या. मग दुरून कुठून तरी आपलं गाव जळताना लपून छपून बघायचं. बादशहाच्या फौजा निघून गेल्या की 2 दिवसांनी आपल्या गावात परतायचं. आपली माणसं शोधायची. काही माणसं मेलेली आढळायची तर काही चेंगरलेली. तरण्या पुरी मात्र कधीच दिसायच्या नाही. या सगळ्या दुष्टचक्रात ही माणसं गेलीत शिवबा. आपल्या एका हाकेवर, आपल्या एका निरोपावर यायची नाहीत ही माणसं. हो, नाहीत येणार एका हाकेत. कारण आपल्या हाकेपेक्षा त्यांनी ती दवंडी ऐकली आणि त्याचा आवाज अजूनही त्यांच्या कानात घुमतोय. काय होती ती दवंडी? बादशहाने जेव्हा पुण्याच्या वेशीवरती पहार ठोकली ना, तेव्हा त्यांनी ती दवंडी दिली होती. ऐका हो, ऐका, ऐका हो, ऐका, ऐका हो, ऐका. ही पहार आदिलशाह बादशाहच्या हुकमावर पुण्याच्या वेशीत ठोकली जात आहे. तेव्हा या पहारीत कोणी हात लावला तर त्याचा निर्वंश होईल. ऐका हो, ऐका, ऐका हो, ऐका, ऐका हो, ऐका. गावकऱ्यांनो ऐका, शेतकऱ्यांनो ऐका, कष्टकऱ्यांनो ऐका. पुण्यातील जहागिरीतल्या जहागीरदारीन शहाजी राजांच्या पत्नी जिजाराणी साहेब आणि त्यांचा मुलगा शिवबा पुण्यातील वेशीतील पहार काढून पुढं बादशाही दहशतीतून मोकळा करणार आहेत. हो, ही पहार गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी काढली जाणार आहे. हो, तेव्हा या प्रसंगास सर्वांनी हजर राहून मनात भय घेऊ नये, दहशत घेऊ नये. कारण या प्रसंगास जिजाराणी साहेब स्वतः सामोरे जाणार आहेत. हो, काय ऐकली का दवंडी? वय ऐकली की. मग येणार ना आता पुण्याला? कशाला? मारायला? मारायला? तर मग काय, शिराभात खायला? अहो कशाला वाकड्यात चिरताय गावालं? अहो करणी कुठं सरळ आहे? काय तर मन पहार काढणार, काय सोपी गोष्ट वाटली बाय पहार? आणि मला सांगा, कशाला हवेत या उचापत्ती? अहो ही उचापत जमून गेली का नाही, सबंध पंचक्रोशीतले समधी लोक शिराभात खातील. अहो कशाला सापान दाखवताय? अहो आज पाव तर कुणी पहारकडे बघायची हिंमत केली नाही, आणि आता तर सोडाच. आणि मला सांगा, इतके साल झालं कोणता वतनदार आला का आमची विचारपूस करायला की बाबानू कुठं आहे, कसा आहे? मग आता का कळवळा आलाय? नाही येऊन नुसतं कळवळा नाहीये. अहो राणी साहेब, अहो, सोडा. आम्हाला नुसतं बोलावत्याल, आणि फौज आली ना साधी तर पळून जाताल आपापल्या घोड्यावरनं. नाही 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 नाही, या वक्ताला असं होणार नाही. अहो आपण आपल्या राणी साहेबांवर विश्वास ठेवाय हवा. अहो पायी माणसावर कसा विश्वास धरावा? हा, अरे पहार म्हणजे काय तुला गाजर वाटलं की गेला शेतात आणि उपटलं? अरे पहार म्हणजे साक्षात मरण आहे, मरण. हुजूर, हुजूर. क्या हुआ? हुजूर गजब झाला, गजब झाला. गजब? किस बात का? अहो दवंडी, जिजाबाई दवंडी देते. कहां पर? 12 मावळात. लोगों की भीड़ जमा हुई है दवंडी सुनने के लिए. अहो कसली भीड, एक पण माणूस नाही तिकडं. डोलका आपलं डुमडुम 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 करत इकडून तिकडं फिरतात. किस बात की दवंडी? पहार उपटणार आहे. बाहर हिक हिक हिक. अजी हुजूर, आप बेफिक्र रहिए. अहो ही नुसती हूल देते हो. एवढी हिम्मत कुठे आहे जिजाबाई मध्ये? फिर भी हमें होशियार रहना होगा. कुछ भी हो सकता है. फखरुद्दीन पंत, सिपाहियों की एक टुकड़ी यहां से पूना भेज दो. जी हुजूर. लेकिन हुजूर एक बात कहूं,
सैनिकांना पाठवायची काही गरज नाहीये. तुमचा चाबूक जरी भक्त पाठवला ना तर बघणारे सगळे पळून जातील. हिक. ये बात तो सच है, लेकिन दुश्मन को कभी कच्चा नहीं समझना चाहिए. भले ही औरत जात है, लेकिन है तो शाहजी की बेगम. हा, म्हणून काय झालं? देखो पंत, जीजाबाई पुणे में रहने आई है, यही खतरे की घंटी है. हमारे मना करने के बाद भी सुनसान पुणे में रह रही है. क्यों? महलों में रहने वाली औरत खंडरों में क्यों रह रही है? सुख छोड़कर दुख में क्यों जी रही है? क्यों? कुछ तो है. फखरुद्दीन पंत, ये चेतावनी है हमारे लिए. हमें चौकन्ना रहना होगा. बिल्कुल बिल्कुल हुजूर. अपने सिपाहियों से कह दो, पहाड़ के इर्द गिर्द भी कोई दिखाई दे तो उसके पांव काट दो. हाथ लगाने की कोशिश की तो हाथ काट दो. हुक्म की तामील हो. हेच लुगडं नेसीन म्हणती या पुण्याला जाताना. अगं कोळी बिळी झालीस की काय तू? हा? आणि कुठं निघालीस? पुण्याला ना मी जाणार, तुम्ही बी चला. मी तुला तुझा कुकू नका असेल तसं सांग, त्या काड्यावर जाऊन उडीच घेतो. पण ते पुण्याला जायची किरकिर तेवढी बंद कर. हेच ऐकत आलंय आजवर. किरकिर बंद कर, मुकाट्यानं बस. तुला काय कळतंय? आणि तुम्हालाच तेवढं सगळं कळतंय भाई. मग कळतंय म्हणजे? बरं कळू द्या, पण ह्या याळाला मी ऐकणार नाही. मी जाणार म्हणजे जाणार पुण्याला. लय शहाणी भाऊ नकस. अव एवढी दवंडी देऊन राणीसाहेब बोलवत्यात तर तुमच्यासारख्या गडी माणसानं उड्या हाणत जायला पाहिजे. तर त्या आमीनला पाहिलं नाहीस तू अजून म्हणून म्हणतेस. मागच्या वेळेला एका पोरानं बाबळीच्या झाडाची काठी तोडली म्हणून त्या आमीने चापकानं फोडून काढला त्याला. त्याच्या हाताच्या बोटाची नख पण काढली. हा तर पहाडीचा मामला आहे. अगं काय होईल? अव म्हणून काय असं दडून बसायचंय भाई? हे बघा धनी, मी जाणार पुण्याला आणि तुम्हाला बी संगती घेऊन जाणार. अगं मारतेच बिरतेच काय मला? म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही अजून जिथं आहे वय? हो, घर सोडलं, गाव सोडलं, शेतपोत सोडली, पाहुणं रावळं सोडलं, देवधर्म बी सोडला. असा माणूस जिथं असतो वय कधी? हे बघ काशी, खरं सांगू, मला राणी साहेबांनी बघायचं हाय. केवढा मोठा धडा हो त्या माऊलीचा. चला लागा तयारीला. हे बघा तुमचं पटकानं धोतर धुवून घातले, वाळत घालते. हेच घालून चला बरं का. लेकीत लगीन दवंडी आली, लेकीत लगीन, लेकीत लगीन दवंडी आली, लेकीत लगीन, लेकीत लगीन दवंडी आली, लेकीत लगीन दवंडी आली, लेकीत लगीन, लेकीत लगीन लगीन, लेकीत लगीन. ऐकली ना, ऐकली ना दवंडी? मग आता आवरायचं. आता पार काढणार. उजळलं, उजळलं, आता उजळणार, उजळणार. तुला तुला राणी साहेबांना बघायचं आहे ना? बघायचं राणी साहेबांना? मग आपण लवकर लवकर आवडायचं आणि जायचं पुण्याला. लगीन, लेकीचं लगीन, लेकीचं लगीन, लगीन, लेकीचं लगीन, लगीन, लेकीचं लगीन, लगीन. कशी चालू आहे तयारी? हे काय तलवारी परजून घेतोय ना? चालू आहे. आणि जिजाक्का, दवंडी दिल्यामुळं लोकांमध्ये नवलाई पसरली आहे. बघू, येणारे येतीलच,
आणि न येणारे पहार काढल्यावर येतील. झांबरे पाटील कुठे दिसत नाहीत? ते पाताळेश्वराचं दर्शन घ्यायला गेले. राणी साहेब, राणी साहेब, राणी साहेब, घात झाला. काय झालं? राणी साहेब, मी आमीनची माणसं वेषांतर करून पुण्यात फिरतायत. असं? राणी साहेब, काही अशा आंबीलोडाच्या अलीकडे येऊन थांबले ती. बाजी काका, आणि मी आमीनने हुकूम सोडलाय की जो कुणी पहारीला हात लावल त्याचा हात पाय कलम करा म्हणून. जय्यत तयारी झालेली दिसतय त्या आमीनची. चिझक्का म्हणजे आखरीत घडणार आहे. तर आखरीत तर घडणारच आहे. पण ते आखरीत कोण घडवणार ते पुण्याची वेज बघणार.